नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की मनोज जरांगे पाटलांनी जे कायदेशीररित्या उपोषणाला सुरुवात केली होती आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी राज्य सरकारने मान्य केली होती ती कोणती? ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या व्यक्तींना कुणबी दाखला देण्यात येईल, कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल। पण मनोज जरांगे पाटलांच्या या मागणीला विरोधकांनी कशा प्रकारे उत्तर दिले तुम्ही पाहिलं असेल। मनोज जरांगे पाटलांचं जे कायदेशीररित्या उपोषण चालू होतं ते मोडकळीस आणण्याचा प्रयत्न या विरोधकांनी कारस्थान रचून उपटण्याचा प्रयत्न केलाय। ते पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कशा प्रकारे उपोषण करून राज्य सरकारला वेठीस धरलं की राज्य सरकारने ज्या काही कुणबी नोंदी सापडत आहेत त्या कुणबी नोंदी खोट्या ठरून त्या रद्द करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांनी रचलाय। तुम्ही पाहिलं असेल राज्य सरकारला वेठीस कशा प्रकारे धरलं आहे की राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करू नये, म्हणजेच मनोज जरांगे पाटलांची मागणी सगळे सोयऱ्याची होती आणि सगळे सोयऱ्याची मागणी कुठेतरी मान्य करू नये म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात यांनी उपोषण ठेवलंय। मग उपोषण जे आहे सध्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही रचल्या गेले, पण मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी पाहिलं असेल ज्या वेळेस उपोषणाला सुरुवात केली होती त्यावेळेस पासून कुठल्याही प्रकारची राजकीय लालसा त्यांच्या डोक्यात नव्हती। पण या ठिकाणी जर सत्तेतील व्यक्तींनी अशा प्रकारे मागणी पूर्ण नाही केली तरच त्यांचा इशारा होता मागणी पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाण्याचा। दुसरी गोष्ट पाहिलं असेल या ठिकाणी राज्य सरकारला कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी रचलंय, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा हा मार्ग उलटून टाकण्याचा प्रयत्न आहे। लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजासाठी समाजहितासाठी लढा उभा केला आणि उपोषण केले, त्यांच्या विरोधात हे कारस्थान रचून मनोज जरांगे पाटलांचा मार्ग मोडण्याचा प्रयत्न करतायत। दुसरी गोष्ट पाहिली असेल की सध्या एक महत्त्वाची गोष्ट आहे, सत्तेतील व्यक्तींनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कायदेशीररित्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी ज्यांच्याकडे मिळाल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याचा मार्ग जर तुम्ही बंद करत असाल तर कुठेतरी चुकीचा आहे। हा मार्ग विरोधकांच्या म्हणण्यावर बंद होत असेल ते तरी कुठेतरी चुकीचा आहे। मराठा समाजातील व्यक्तींनी ओळखायला पाहिजे की या ठिकाणी कायदेशीररित्या कुणबी नोंदी सापडत असतील तर 100% कुणबी प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे आणि त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करूनच घ्यायला पाहिजे। पण त्या गोष्टीला सुद्धा या ठिकाणी विरोधक विरोध 100% करतायत। त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा मार्गच बंद करायचा, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या बहुतांश लोकांचा पाठिंबा पाहून या ठिकाणी विरोधकांची झोपच उडाली आहे। त्यांना येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय करायचा असेल तर मनोज जरांगे पाटलांना बाजूला सारण्याचा प्रयत्न चालू आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी 100% या ठिकाणी जी मागणी लावून धरली आहे त्या मागणीला सोडून इतरत्र कुठेही जात नाहीयेत। तरी सुद्धा या ठिकाणी विरोधक त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करताय आणि नंतर त्यांनी एखादं वाक्य बोललं की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलताय की मनोज जरांगे पाटील काही पण बोलतायत, म्हणजे या ठिकाणी डिवचण्याचा कार्यक्रम तुम्हीच करताय आणि त्यांच्यानंतर बोलण्याचा राग तुम्हालाच येतोय। म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करू द्यायची नाही किंवा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे जे बहुतांश लोकांचा पाठिंबा आहे ते कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न चालू होतोय का? म्हणजे या ठिकाणी जे काही सध्या पाहतोय विरोधक मनोज जरांगे पाटलांना विरोध करतायत, पण विरोध करणाऱ्यांच्या पाठीमागे लोकांची संख्या तरी पाहिली असती तर 100% कळालं असतं। ज्या व्यक्तींना 100% एखाद्या मतदारसंघामध्ये 500 मतदान पडते, ज्या व्यक्तीला एखाद्या 1000 मतदान पडते, तुम्ही पाहिलं असेल तेच मनोज जरांगे पाटलांना विरोध करताय। म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये 500-1000 मतदान पडते आणि ते मनोज जरांगे पाटलांना विरोध करतायत आणि त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी माझ्या पाठीमागे समाजाचा पाठिंबा आहे, मला आमदार करा, मला खासदार करा, मला मंत्रिपद मिळालं पाहिजे। अरे ज्या मतदारसंघामध्ये 1500 मतदान तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला कशा प्रकारचं आमदार खासदार करायचं आणि कशा प्रकारे मंत्रिपद मिळवून द्यायचं? म्हणजे अशा प्रकारची लालसा तुमच्या डोक्यामध्ये असेल आणि त्या डोक्यामध्ये लालसा घेऊन जर समाजाचे प्रश्न घेऊन तुम्ही आंदोलन करणार असताल, उपोषण करणार असताल तर लोकांचा पाठिंबा काही मोजक्या वेळेपुरताच राहणार आहे। प्रत्येक समाजातील व्यक्तीने ओळखायला पाहिजे की या ठिकाणी हा खरंच व्यक्ती समाजासाठी लढतोय का स्वतःच्या सत्तेसाठी लढतोय किंवा त्यांच्या आमदारकीसाठी लढतोय, ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजाला विरोध केला नाही, प्रत्येक समाजाला ते सोबत घेऊन लढतायत। त्यांनी सरळ सांगितलं धनगर समाजातील व्यक्तींचं म्हणणं आहे त्यांना एसटी प्रवर्गात सामील करून घेण्याचा, त्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ पाठिंबा दिला। पण तरी सुद्धा या दोन समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा विरोधक षड्यंत्र रचतायत आणि दोघांमध्ये वाद निर्माण करतायत। या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल, प्रत्येक समाजातील व्यक्तींना सोबत घेऊनच मनोज जरांगे पाटील लढतायत किंवा ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांचा विरोध नाहीये। ह्या लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारे भेद निर्माण करायचा हे षड्यंत्र सध्या या
ठिकाणी विरोधक रचतायत। लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की हा वाद हे 100% राजकीय नेते लावून देत आहेत, कारण त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असेल तर अशा प्रकार वाद पेटून देण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस झालेला आहे। त्यांचा महत्त्वाचा कळीचा मुद्दा असतो कोणता समाज जास्त आहे, कोणत्या समाजात मताचं मूल्य जास्त आहे, त्या बाजूने बोलायचं। मग अशा प्रकारे ओबीसी प्रवर्गातील लोकांची संख्या बघितली असेल तर ओबीसी प्रवर्गातील बहुतांश लोकांचा पाठिंबा मला मिळेल, जेणेकरून मी या ठिकाणी लोकांचा जर या ठिकाणी भिमोड केला म्हणजे याचा अर्थ मराठा ओबीसी वाद लावून दिला तर ओबीसी प्रवर्गातील लोकांचा बहुतांश लोकांचा पाठिंबा मला मिळेल आणि कुठेतरी विधानसभेमध्ये मला उमेदवार निवडून आणण्यासाठी कुठेतरी महत्त्वाचा एक पर्याय निवडला जाईल। मग अशा प्रकारे विचार करून जर मनोज जरांगे पाटलांना विरोध होत असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या जे काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सर्व समाज एकजुटीने त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे, हे लक्षात ठेवा। जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची वेळ पाहिली असेल या अगोदर बहुतांश लोकांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे आणि तो पाठीमागे राहिलेला समाज त्याचं एकच कारण आहे, त्यांना 100% माहिती की 2 वेळेस जे आरक्षण मिळालं ते टिकलं नाही आणि 100% टिकणारं आरक्षण जे असेल ते म्हणजे 50%च्या मर्यादेच्या आतलं असेल। तुम्ही पाहिलं असेल बिहारमध्ये उच्च न्यायालयाने कशा प्रकारे ते आरक्षण रद्द केले, त्याच प्रकारची भूमिका आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। म्हणूनच मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा जो पाठिंबा आहे तो कमी होताना दिसत नाहीये, तो वाढताना दिसतोय। मनोज जरांगे पाटलांची जी सध्या महाराष्ट्रामध्ये एक फेरी निघणार आहे, जेणेकरून तुम्ही बघितलं असेल त्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी आयोजन केलेला आहे। मग मनोज जरांगे पाटलांची मागणी ही राजकीय दृष्ट्या नाहीये तर सामाजिक दृष्ट्या आहे, पण जे सध्या मनोज जरांगे पाटलांना विरोध करून उपोषण करताय त्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल। ओबीसी आरक्षणाला कशा प्रकारे धक्का लागेल हे समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाज जर सामील झाला तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सामील होणार आहे का? नाही। तर मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आता 100% कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेणं आहे। दुसरी गोष्ट बघितलं असेल त्यांच्या रक्तातील जे कोणी नातेवाईक असतील त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही रास्त मागणी आहे। राज्य सरकारला सुद्धा कुठेतरी वाटतं ही मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे, पण राज्य सरकारला कशा प्रकारे अडचणीत आणायचं आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी फेटाळायला लावायची याच प्रकारचं षड्यंत्र या ठिकाणी विरोधक रचतायत आणि मनोज जरांगे पाटलांचं महत्त्वाचं उपोषण मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे। या ठिकाणी पाहिलं असेल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या भूमिका स्पष्ट केली की या ठिकाणी जो महत्त्वाचा मराठा समाज आहे तो मराठा समाज 20 वर्षापूर्वी जो होता तसा आता राहिलेला नाही। ज्याच्याकडे 20 एकर जमीन असेल, 10 एकर जमीन असेल, तो एका गुंठ्यावर येऊन पोहोचलाय म्हणजे याचा अर्थ ओबीसी प्रवर्गातील समाज असेल किंवा मराठा समाजातील व्यक्ती असतील हे एका पातळीवर येऊन बसलेत। आणि दुसरी गोष्ट बघितलं असेल कुणबी व्यक्तींना जर कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येत असेल तर कुणबी आणि मराठा हा एकच आहे। मराठा कुणबी म्हटले गेले, कुणबी मराठा म्हटले गेले तर मराठा आणि कुणबी वेगळा कसा, अशा प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा। या प्रश्नांचं निराकरण राज्य सरकारनं करायला पाहिजे आणि राज्य सरकारला कुठेतरी अडचणीत आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी विरोधक रचतायत, कारण त्यांना वाटतंय की मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कायदेशीररित्या महत्त्वाची आहे आणि ती रास्त मागणी आहे आणि 100% राज्य सरकार सगळे सोयऱ्याच्या निर्णयावर काहीतरी तोडगा काढेल। मग तोडगा काढण्याच्या अगोदरच या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण करायचं, जेणेकरून राज्य सरकारचं या ठिकाणी महत्त्वाची मागणी पूर्ण करण्याची जी वेळ आहे ती वेळ कुठेतरी काढून घ्यायची आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिताची वाट बघायची आणि हा मुद्दा कुठेतरी थांबवायचा, जेणेकरून राजकीय नेत्यांची विधानसभेची राजकीय पोळी भाजून निघेल। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी डायरेक्ट राज्य सरकारला इशारा दिलाय 13 जुलैला जोपर्यंत तुम्ही सगळे सोयऱ्याचा मागणीचा निर्णय लावणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत आहे आणि नंतर पूर्णपणे विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतील। म्हणजे अशा प्रकारचा राज्य सरकारला का इशारा दिलाय? कारण राज्य सरकारला थांबवण्याचा प्रयत्न हे विरोधक षड्यंत्र रचून करतायत, कारण उपोषण केलं तर या ठिकाणी राज्य सरकारला त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागेल आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडेही लक्ष द्यावं लागेल। म्हणून राज्य सरकार दुफळी याच्यामध्ये निर्माण होईल आणि मनोज जरांगे पाटलांकडे न्याय देता येणार नाही। म्हणून या ठिकाणी विरोधक उपोषण करण्याच्या तयारीत होते आणि राज्य सरकारने शिष्टमंडळ पाठवून त्या ठिकाणी सांगितलं गेलंय की या ठिकाणी कुणबी नोंदी ज्यांच्या खोट्या आहेत त्या थांबवण्यात येतील। महत्त्वाची गोष्टी कुणबी नोंदी खोट्या निर्माण कशा होतील
या ठिकाणी जे बघितलं असेल शासकीय दप्तरामध्ये ज्याच्याकडे महत्त्वाच्या नोंदी सापडल्यात 100% शासनाच्या दरबारातच आहेत, कुठल्याही प्रकारच्या खाजगी व्यक्तीकडे नाही आहेत. मग तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी कुणबी नोंदीचा दाखला, कुणबी नोंदीचा महत्त्वाचा पुरावा दिला असेल तर 100% त्या व्यक्तीला कुणबी नोंदी सापडल्या असतील आणि त्याच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखला मिळेल आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येईल. राज्य सरकारचा याविषयी सकारात्मक निर्णय येणार होता, पण सकारात्मक निर्णय येण्याच्या अगोदर राज्य सरकारलाच अडचणीत टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधक करतायत आणि त्यांच्याच विरोधात उपोषण करतायत. राज्य सरकारने कुठंतरी वेळी जी महत्त्वाची वेळ आहे या वेळामध्ये महत्त्वाचा निर्णय द्यायला पाहिजे, जेणेकरून खरोखर कायदेशीररित्या मागणी कोणाची आहे, रास्त मागणी कोणाची आहे ती ओळखायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे तुम्ही पाहिलं असेल ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलंय. मराठा समाजातील काही व्यक्ती कुणबी बघितलं असेल ओबीसी प्रवर्गात अगोदरच सामील आहेत. मग या ठिकाणी जो राहिलेला मागास वर्ग आहे, तुम्ही बघितलं असेल राज्य सरकारने राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करून मराठा समाजातील व्यक्तींना मागास ठरवलं. मग आर्थिक मागास ठरवल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न कुठं उरतोय, म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला जर न्याय दिला तर या ठिकाणी कुठंतरी महाराष्ट्रातील जो वाद पेटलेला आहे तो थांबेल आणि राज्य सरकारने सुद्धा या सगळे सोयऱ्याच्या निर्णयावर 13 जुलैपर्यंत काहीतरी निर्णय लावावा, जेणेकरून आचारसंहितेची वाट पाहताल तर 100% मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार आणि या ठिकाणी या मागणीला पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणार. अशा प्रकारचा इशारा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिलाय आणि त्याच इशाराला बघितला असेल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा या ठिकाणी दिसतोय. म्हणून राज्य सरकारने कुठंतरी विचारपूर्वक निर्णय दिला पाहिजे, जेणेकरून ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा जो विरोध आहे तो कुठंतरी शांत व्हायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुद्धा थांबायला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय या काळात राज्य सरकारने द्यायला पाहिजे असं सर्व समाजातील व्यक्तींची एक मागणी आहे. राज्य सरकार याच्यावर 100% तोडगा काढणार आणि मनोज जरांगे पाटलांच्या कुठंतरी मागणीला न्याय देईल अशा प्रत्येक व्यक्तीला एक आशा आहे आणि ती आशा जर हिरमोड झाली तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांनी जो महत्त्वाचा इशारा दिलाय त्या इशाऱ्याला धरून विधानसभेच्या रिंगणात उतरतील आणि या ठिकाणी या मागणीला पूर्ण करण्यासाठी सत्तेत जातील. अशा प्रकारचा इशारा त्यांनी प्रत्येक वेळेस दिलाय. तर राज्य सरकार कुठंतरी याच्यावर निर्णय काढेल तोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक समाजातील व्यक्तींनी शांत राहायला पाहिजे आणि हा वाद कुठंतरी थांबवायला पाहिजे. राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पहा, तोपर्यंत हा वाद पेटू नका. कृपया करून मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा जे राजकीय नेते प्रयत्न करतायत त्यांचा हा महत्त्वाचा कुठंतरी जे षड्यंत्र रचल्या जाते तो षड्यंत्र पाडून टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक समाजातील व्यक्तींनी करावी ही अशा प्रकारची महत्त्वाची विनंती या व्हिडिओ मार्फत करतोय, जेणेकरून मराठा ओबीसी वाद हा थांबला पाहिजे. प्रत्येक समाजातील व्यक्ती या ठिकाणी आपल्या हक्कासाठी लढत असतो. मराठा समाजातील व्यक्ती सध्या बघितला असेल प्रत्येक गरीब कुटुंबातील प्रत्येक या ठिकाणी गोरगरीब कुटुंबातील मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत. कुठल्याही राजकीय लालसापोटी लढत नाहीत हे प्रत्येक व्यक्तीनं जाणलंय. म्हणून त्यांच्या मागचा पाठिंबा कुठेतरी कमी होताना दिसत नाही आणि तो पाठिंबा वाढताना दिसतोय. येत्या काळात सगळ्यांनाच कळणार आहे. तोपर्यंत राज्य सरकारच्या निर्णयाची सगळ्यांनी वाट पाहायला पाहिजे. 13 जुलै ही तारीख राज्य सरकारनेही दिलेली आहे. जोपर्यंत त्यांचा निर्णय येणार नाही तोपर्यंत तरी या ठिकाणी ओबीसी मराठा वाद पेटून देण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी थांबवावा. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.